कोल्हापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. आमचा सन्मान राखला जात नसेल तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सोबत तिसऱ्या आघाडीचा पर्याय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. नागपूरमध्ये भाजपकडून जाहीरनामा तयार करण्याची तयारी सुरू आहे. QR कोडच्या माध्यमातून सर्वसामान्य नागपूरकरांच्या सूचना घेतल्या जातील. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी बजरंग सोनावणे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही नियुक्ती केली आहे. उद्या आणि परवा आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचा दौरा आहे. संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांची मशाल रॅली देखील असेल, तर नाशिकच्या तपोवनाला देखील आदित्य ठाकरे भेट देतील. चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार यांच्याकडे असलेलं निवडणूक प्रमुखपद काढलं. माजी राज्यसभेचे खासदार अजय संचेतींची निवडणूक प्रमुखपदी निवड. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना पुन्हा एकदा डावलत जिल्ह्याबाहेरच्या नेत्याला भाजपनं निवडणूक प्रमुखपद दिलं अशी चर्चा होतीये. धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णराज महाडिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची सूत्रांची माहिती. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची एंट्री होतीये. जनसुराज्य पक्षानं 70 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या. मुलाखतीसाठी येणारे उमेदवार सर्वच पक्षामधील असल्याचा विनय कोरे यांचा दावा आहे. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस 50 ते 55 जागा, ठाकरेंची शिवसेना 27 ते 29 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 17 ते 18, माकप 8 ते 10 जागांवरती लढणार असल्याची माहिती आहे. तर 7 ते 8 जागांवरचा तिढा अद्यापही कायम आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर दालनाचं नूतनीकरण. महानगरपालिका प्रशासनाकडून यासाठी जोरदार तयारी केली जाते. नाशिक महापालिकेमध्ये 50 जागा न मिळाल्यास स्वबळावरती निवडणूक लढवणार. शिंदेच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. स्थानिक पातळीवरती चर्चा करून युतीच्या संदर्भात निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधून लढणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याबाबतही अद्यापही घोषणा नाही. ठाणे महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब. राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, मनसेचे अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यामध्ये बैठक. जागा वाटपाचा फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात. मुंबईमध्ये आतापर्यंत 2 उमेदवारांचे अर्ज दाखल, तर जवळपास 7,000 अर्जांची विक्री. युती आघाड्या होत नसल्यामुळे शेवटच्या 2 दिवसांमध्ये गर्दी वाढणार आहे. 30 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक. शिवसेनेकडून उदय सामंत आणि मंत्री संजय राठोड, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते उपस्थित राहतील. महायुतीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा धक्का. माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे भाजपमध्ये जात आहेत. स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप आहे. पुढची बातमी सांगलीतली. सांगलीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या संयुक्त मुलाखती. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्याकडून आमराई ऑफिसर्स क्लबमध्ये या मुलाखती घेतल्या जात आहेत. अमरावतीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युतीच्या संदर्भात चर्चा. 87 पैकी 25 जागांवरती शिंदेच्या शिवसेनेचा दावा आहे. भाजप मात्र शिवसेनेला 25 जागा सोडण्यासाठी तयार नसल्याची माहिती आहे. रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षासोबत उद्या बैठक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा 3रा दिवस उलटला तरी परभणी महानगरपालिकेमध्ये अद्यापही ना युती झाली आहे ना आघाडी. 6 पक्षांसह इतर पक्षांनी मागवलेल्या इच्छुक उमेदवारांची घालमेल सध्या वाढलेली आहे आणि परभणीमध्ये 6 पक्षांकडे 955 इतक्या इच्छुकांनी अर्ज घेतलेले आहेत. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीच्या संदर्भात अद्यापही तोडगा काही निघालेला नाहीये. युतीबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत. 2 दिवसामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून स्वबळाची देखील तयारी सुरू आहे. जळगावच्या पालिकेसाठी 2 दिवसात 1395 अर्जांची विक्री. नाताळ आणि रविवारच्या सुट्टीमुळे आज आणि 28 डिसेंबरला अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया बंद राहील.
उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या नो ड्यूज दाखल्यांसाठी आणि शौचालयाच्या दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती अर्ज. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये 10 पेक्षा अधिक जागा द्यायला नकार. त्यामुळे मुंबईसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला 58 जागांचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडून भाजपकडे 100 जागांची मागणी होतीये. भाजपकडून मात्र शिवसेनेला 70 जागांचा नवीन प्रस्ताव, तर अद्यापही 25 ते 30 जागांचा तिढा कायम आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेमधले रस्सीखेच आहे. 162 पैकी तब्बल 125 जागांवरती भाजपनं दावा केलाय. दरम्यान भाजप कोअर कमिटी आज उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. मुंबईमध्ये मनसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळींचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. तांबोळींची राज ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती. मागील काही वर्षांपासून पक्षामध्ये संधी मिळत नाही, त्यामुळे सुधाकर तांबोळी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. नगरपरिषद निवडणुकीमधील विजयाच्या नंतर भाजपचं मिशन झेडपी. भाजपकडून जिल्हा परिषद गटनिहाय प्रभारी, सहप्रभारी, निरीक्षकांची नियुक्ती. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचं ओमराजे निंबाळकर यांना खुलं चॅलेंज. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी एक अर्ज दाखल झालाय. भाजपचे माजी उपमहापौर सचिन चिंचवडेंचा प्रभाग 17D मधून उमेदवारी अर्ज दाखल. साताऱ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर त्यांना डिवचणारे बॅनर लागले. नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आणल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचं अभिनंदन असा बॅनरवरती उल्लेख आहे. अहिल्यानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. संग्राम जगताप यांच्याकडून महायुतीमधील घटक पक्षांशी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्याची माहिती आहे. भंडाऱ्यामध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं स्वच्छता अभियान. शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी. परळीमधील महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक अभिवादनासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी एकमेकांना पेढे भरवून त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. मातोश्री आणि बीकेसी परिसरामध्ये विनापरवानगी ड्रोन उडवल्याच्या प्रकरणामध्ये संबंधित ड्रोन ऑपरेटरवरती गुन्हा दाखल करण्यात आला. अदानी कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साईटच्या जाहिरातींसाठी या ड्रोनचा वापर केला जात होता. कापूस आणि तुरीचं पीक घेऊन शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकरी हक्क मोर्चा. 26 जानेवारीला पालकमंत्री अजित पवारांना शेतकरी घेराव घालणार आहेत. कापूस, सोयाबीन, तूर या पिकाला हमीभाव दिला जावा अशी मोर्चाकऱ्यांची मागणी आहे. 21 जानेवारीपूर्वी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, अन्यथा धनगर समाज मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच करेल. धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांचा इशारा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा मुंबई लोकलला प्रवास. दादर ते बोरिवली असा प्रवास त्यांनी केलाय आणि यावेळेला प्रवाशांच्या भावना त्यांनी समजून घेतल्या. अडचणींवरती तात्काळ नेमका काय मार्ग काढता येईल यावरती देखील त्यांनी प्रवाशांसोबत चर्चा केली आहे. बीडच्या वळवणीमध्ये शासकीय जागेवरच्या अतिक्रमणावरती कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण करण्यात आली. अतिक्रमणधारक बिलाल कुरेशी नावाच्या व्यक्तीनं साथीदारासह तलाठ्याला मारहाण केली. पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूरमधल्या आदमापूरमध्ये बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्षांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदाचं कामकाज करण्याच्या विरोधामधून 25 ते 30 जणांकडून ही मारहाण झाली आहे. खुर्चीतून ओढून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. जळगावमधलं बोगस कॉल सेंटरच्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालंय. माजी महापौर ललित कोल्हेंसह 13 जण आरोपी. आरोपींनी संघटितपणे हा कट रचून अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमधल्या नागरिकांची आर्थिक फसवणूक केली. आईवरती अत्याचाराच्या नंतर आरोपीकडून 3 वर्षीय चिमुकलीची हत्या. आरोपीला 7 वर्षांच्या नंतर फाशीची शिक्षा. गडचिरोलीच्या मुलचिरा तालुक्यातली घटना आहे. अहेरी सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला. बस आणि कंटेनरच्या अपघातामध्ये लागलेल्या आगीत तब्बल 17 जणांचा मृत्यू. बंगळुरूच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर या ठिकाणची ही घटना आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. नांदेडच्या जवळा इथल्या एकाच कुटुंबामधील 4 जणांचा मृत्यू झालाय. आईवडिलांची हत्या करून 2 मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केलेली आहे. मुदखेड तालुक्यामधल्या जवळा इथल्या लखे कुटुंबातली हा दुर्दैवी घटना आहे. तुळजाभवानी देवीचं महाद्वार हे गर्दीमुळे सर्वसामान्यांसाठी आजपासून बंद राहील, तर 500 रुपयांचा दर्शन पास घेणाऱ्या व्हीआयपींना मात्र याच महाद्वारामधून प्रवेश मिळेल.
सर्वसामान्य भाविकांना 29 डिसेंबरपर्यंत बिडकर पायऱ्यांवरून जावं लागेल. वाराणसीमधील श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहामधील बाबांचं दर्शन आणि स्पर्श दर्शन हे 3 जानेवारीपर्यंत बंद असेल. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात भाविकांची प्रचंड गर्दी वाढल्यामुळे मंदिर प्रशासनानं हा आदेश जारी केलाय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये तारा वाघिणीचा मुक्त संचार. रहदारीच्या रस्त्यावरती तारा वाघिणीचं दर्शन. माईंगडेवाडीमध्ये तारा वाघिणीनं एसटीची वाट अडवली, त्यामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. भंडाऱ्याच्या मोहघाटा जंगल परिसरामध्ये सराटी मार्गावरती पुलाखाली एका अस्वलीनं 2 पिलांना जन्म दिलाय. अस्वल आणि तिच्या दोन्ही पिलांच्या सुरक्षेसाठी वनविभागानं आता या पुलाला सुरक्षा कठडे लावलेले आहेत. नाताळ सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमधल्या चर्चमध्ये प्रार्थना. द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमध्ये सकाळच्या सेवेला उपस्थिती. दिल्ली आणि उत्तर भारतामधील ख्रिश्चन बांधवांसह मोदींची हजेरी. रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटामध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर पर्यटक कोकणामध्ये निघालेत. ताम्हिणी घाटामध्ये 5 किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या. नाताळची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबईकर देखील घराबाहेर पडतायत. द्रुतगती महामार्गावरती पुण्याकडे जाणारी वाहतूक मंदावली. बोरघाटामध्ये लांबच लांब रांगा आहेत. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा देखील प्रयत्नशील आहेत. काही आंतरराष्ट्रीय घडामोडी. कोलंबियामध्ये तीव्र वळणावरती नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव बसची मिनी ट्रकला धडक बसली आहे. धडकेच्या नंतर बस आणि मिनी ट्रक दरीत कोसळले. बसमधील 25 पैकी अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं तैवान हादरून गेलाय. केवळ 15 सेकंदापर्यंतच्या धक्क्यांनी दुकानांमधलं सामान अस्ताव्यस्त पसरलं. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये भूकंपाची ही दृश्य आणि हे क्षण कैद झाले आहेत. आणि अर्जेंटिनामध्ये निसर्गाचा कोप. ब्युनस आयर्स या सॅन मार्टिन प्रांतामध्ये पुरामुळे हाहाकार माजलेला आहे. दृश्य आपण बघतोय. रस्त्यावरची ज्या गाड्या आहेत या पुराच्या पाण्यामध्ये बुडून गेल्या. शॉपिंग मॉलला तळ्याचं स्वरूप आलेलं बघायला मिळालं.